काल मॅच होती मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आणि ही मॅच झाली वानखेडे स्टेडियमवरती. आणि वानखेडे स्टेडियमवरती ही मॅच चालू झाली की हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाणार आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही पंडिताची गरज नव्हती. मित्रांनो, जसं IPL चालू झालंय तसं हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते. की पहिली मॅच झाली गुजरात टायटन बरोबर आणि त्या मैदानामध्ये हार्दिक पांड्या जसा टॉस उडवण्यासाठी आला तसा हार्दिक पांड्याला बू करायला लोकांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर लोक छपरीचे बोर्ड घेऊन उभे होते, रोहित शर्माला सपोर्ट असल्याचे घेऊन बोर्ड उभे होते आणि त्यातच मॅच चालू असताना एक कुत्रा मैदानामध्ये आला. हा कुत्रा जसा मैदानामध्ये धावू लागला तसं लोक त्याला हार्दिक 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 म्हणून ओरडायला लागले. ते त्यातच कमी होती की मॅच संपल्यावर एक व्हिडिओ व्हायरल झाली की एक मुलगा हार्दिक पांड्याला सपोर्ट करत होता तर त्याला पब्लिक कडून मारहाण करण्यात आली. त्याच्यानंतर गुजरात आणि मुंबईच्या मॅच मध्ये गुजरातचं पब्लिक आणि मुंबईचं पब्लिक हे दोन्ही एकत्र मिळून हार्दिक पांड्याला विरोध करताना दिसलं. कारण का मुंबईचं पब्लिक हार्दिक पांड्यावरती नाराज होतं, कारण का रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केलं होतं. आणि तिकडे गुजरातचं पब्लिक नाराज होतं कारण का गेली 2 वर्ष गुजरात टायटनचा हार्दिक पांड्या कर्णधार होता आणि चांगले पैसे मिळत आहेत म्हणून गुजरातची फ्रँचायझी सोडून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स मध्ये आला होता. म्हणजे गुजरातच्या स्टेडियमवर हार्दिक पांड्याची परिस्थिती घर ना घाटका अशी झाली होती. आणि मग त्या सामन्यामध्ये प्रचंड ट्रोल झाल्याच्या नंतर दुसऱ्या सामन्यामध्ये हैदराबाद मध्ये झालेल्या सामन्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात हार्दिक पांड्याला ट्रोल केलं गेलं. त्याच्यानंतर काल होती मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आणि बरेच दिवसापासून लोक सांगत होते की तुम्ही आतापर्यंत जे बघितला तो ट्रेलर होता, खरा पिक्चर तर वानखेडे स्टेडियमवरती होणार आहे. आणि तसंच बघायला मिळालं, हार्दिक पांड्याला अगदी टॉस पासून ट्रोल करण्यास सुरुवात झाली. जसं हार्दिक पांड्या टॉस साठी आला आणि संजय मांजरेकरने हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून ओळख करून दिली, त्याच टायमिंगला स्टेडियम मधून आवाज आला बू. त्याचबरोबर संजय मांजरेकरने त्यावर थोडा वेळ थांबून प्रतिक्रिया दिली की बिहेव, पण त्यावर देखील स्टेडियम मधून आवाज आला बू. त्याच्यानंतर संपूर्ण सामन्यामध्ये हार्दिक पांड्याला प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं गेलं. आणि हा सामना संपल्याच्या नंतर देखील एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल केली जाते. त्यामध्ये हार्दिक पांड्या बाउंड्री लाईन वर फिल्डिंग करतोय आणि त्याच्या पाठीमागे लोक ओरडतायत 4 चवन्नी घोडे पे हार्दिक पांड्या. आणि ही व्हिडिओ देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल केली जाते. मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की हार्दिक पांड्यावर हे लोक प्रचंड प्रमाणात नाराज का आहेत आणि ते नाराज आहेत रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून हटवून त्या ठिकाणी हार्दिक पांड्याला केल्याबद्दल. आता हार्दिक पांड्याला हे जे ट्रोल केलं जातंय हे बरोबर आहे की चुकीचं आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु लोकांना हा निर्णय अजिबात मान्य झालेला नाही हे मात्र स्पष्टपणे दिसतंय. आणि ही परिस्थिती केव्हा नियंत्रणात येईल ह्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. मित्रांनो, मग तुम्ही कमेंट करून सांगा की हार्दिक पांड्याला जे ट्रोल केलं जातंय ते बरोबर ट्रोल केलं जातंय का, आणि ह्याच्यातून मुंबई इंडियन्सची फ्रँचायझी बाहेर कधी निघेल आणि त्याच्यासाठी त्यांनी काय उपाययोजना करायला पाहिजे. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.